आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल झणझणीत लाल गाठ्यांची भाजी. साहित्यामध्ये आपण घेतलेले आहे सुकं खोबरं, त्याच्यानंतर 2 उभे चिरलेले कांदे, 1 टोमॅटो, 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि सोबत घेतलेलं आहे तेल. मसाल्यांमध्ये आपण घेतलेला आहे आपला घरचा आगरी मसाला, त्यानंतर हळद घेतलेली आहे, गरम मसाला घेतलेला आहे, धना पावडर, जिरा पावडर, थोडंसं हिंग घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे. त्याच सोबत आपण घेतलेली आहे कढीपत्त्याची पाने, 1 कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर आणि सोबत घेतलेले आहे लाल गाठे. सर्वात आधी ना आपण तेल घालूया. 1 पळी तेल घालणार आहोत कारण सर्वात आधी आपल्याला करायचं आहे वाटण. तर त्यासाठी आपण घेतलेले आहेत कांदा उभा चिरलेला, 2 कांदे घेतलेले आहेत, परतवून घेऊया. कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला असं परतवतच राहायचं आहे. कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आपण काय करूया, यामध्ये घालूया 1 लहान वाटी खोबरं, सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि आलं आणि लसूण परतवून घेऊया. आणि हे ना अगदी आपल्याला परफेक्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मी पाहू शकता आपलं वाटण अगदी खरपूस भाजलं गेलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे बाजूला काढून घेऊया. वाटण बाजूला काढल्यानंतर पुन्हा आपण त्यामध्ये घालूया थोडं तेल, अगदी थोडं घातलेलं आहे, आणि त्यामध्ये घालूया टोमॅटो. टोमॅटो आपल्याला जरा शिजवून घ्यायचं आहे. थोडं पाणी घालूया म्हणजे छान तो मेल्ट होईल वाफेवर. आता देऊया वरती झाकण आणि छान शिजवून घेऊ. पण झाकण काढूया. तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान पैकी फेन शिजलेला आहे. आता आपण हा टोमॅटो बाजूला काढून घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जरा थंड होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया. आता हे आपण बारीक वाटून घेऊया. आपलं वाटण ना बारीक पेस्ट झालेली आहे. आता आपण हे 2 मिनिटं बाजूला ठेवूया. चला आता ना आपण कढई पण ठेवलेली आहे. तेल घालूया. आपण 2 पळ्या घातलेल्या आहे आणि त्यामध्ये थोडंसं जिरं घालणार आहोत आपण, 1 लहान चमचा. मगाशी दाखवायचं राहून गेलं पण आपण घेतलेलं आहे जिरं. जिरं तडतडतात आपण घालूया त्यात कांदा. 1 कांदा घेतलाय बारीक चिरून. बरं त्यात आपण कढीपत्त्याची पाने घालूया. परतवून घेऊया. नेहमीप्रमाणे कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. कांदा आपला लाल झालेला आहे. आता त्यात घालूया आपण आपला आगरी मसाला. आम्ही 1 चमचा घालत आहोत. 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, सोबत घालूया हिंग आणि हे छान परतवून घेऊया. मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. जेवढी तुमची गाठ्यांची क्वांटिटी असेल तर जेवढे तुम्ही कांदे घेणार असाल त्यानुसार कमी जास्त करा.
आता आपल्याला काय करायचंय, मगाशी जे वाटण केलेलं आहे ना, ते वाटण आपण यामध्ये घालून घेऊया. वाटणाच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून जो काही आजूबाजूला मसाला असेल तो पण आपण यामध्ये घालून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता कलर इतका सुंदर आलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, आपण जे वाटण घातलेलं आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर वरती झाकण ठेवायचं, स्लो गॅस करायची आणि शिजवून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता आपल्याला ना जसं हवंय तसं वाटण शिजलेलं आहे. छान तेल सुटलेलं आहे कडेकडेने. आता आपण यामध्ये पाणी ऍड करूया. आम्ही ना यात गरम पाणी घेतलेलं आहे. तुम्ही नॉर्मल घातलं तरी सुद्धा चालेल. जसं आपल्याला रस्सा हवा असेल, गाठ्यांची क्वांटिटी असेल त्या अंदाजाने घाला. आम्ही अर्ध्या ग्लासापेक्षा जास्त थोडं पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, सर्वात आधी ना छान असा कड काढून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये घालूया मीठ. आणि 2 ते 3 मिनिटं चांगला कड काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता कड आलेला आहे. आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये करतोय गाठे मिक्स. यामध्ये गाठे घातलेले आहेत. जर तुम्हाला गाठे कुरकुरीत हवे असतील, असे चावून खायला हवे असतील तर तुम्ही लगेच गॅस बंद करू शकता. आम्ही 1-2-3 मिनिटं जरा कड काढून घेणार आहोत. वरतून घालूया कोथिंबीर आणि जास्त नाही, अगदी 2 मिनिटं ठेवायचं आहे, कारण आपण जी ग्रेव्ही आहे ती व्यवस्थित आधी शिजवून घेतलेली आहे. आपल्याला ना जितका घट्टपणा हवा असेल तेवढी ती आटवून घ्या. जर रसा हवा असेल तर रसा ठेवून द्या. तुम्ही आता गॅस बंद करू शकता, पण आम्हाला थोडी घट्ट हवे. झाकण ठेवूया. ही पहा आपल्याला ना इतपतच घट्ट हवी आहे. आणि आता आपण काय करूया, आपण गॅस बंद करूया. झालेली आहे. गरमागरम गाठ्यांची भाजी पावासोबत खावा, चपातीसोबत खावा किंवा भाकरीसोबत खावा, भारीच लागते. नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि आपण पुन्हा भेटत राहूया आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.